पिपी ऐक ना. बाबा मी कुठे आहे? कुठे म्हणजे आता आहे? खाय प्यायला आहे काय? काय खिशात घेऊन फिरतो जा आत बघ. काय पण बोलतात. हॅलो हॅलो पिपी, ते आज रात्रीचं बसण्याचं ते प्यायला ते कन्फर्म आहे ना? हां बरं बरं. ते खंबा कोणाकडे आहे खंबा? अच्छा मोरांकडे ठेवलायस. हरणाकडे भेटतोय ना आपण. डन डन ठीक आहे. अरे कुठं काय वेडायस काय काय सांगू बायकोला दारू प्यायला जातोय म्हणून. मी मी तिला सांगितलंय अरण्याकडे उद्या पूजा आहे, आम्ही मखर बांधायला चाललोय. हा ठीक आहे प्रभाकडे आहे ना. हा ठीक आहे मी बोलतो येतो रात्री भेटूया. ओके ओके बाय. खांडेकर हे खांडेकर. अहो मोरे आत्ताच पिपीला फोन केलेला. आपलं ते रात्रीचं फिक्स आहे ना. तू बोलला खंबा तुमच्याकडे आहे म्हणून. हा, तोच द्यायला आलोय. द्यायला आलोय म्हणजे? खांबा घे तुझ्याकडे ठेव. अहो मोरे बरे आहात ना? अहो माझ्याकडे नाही. अहो हे बघा एक मिनिट पकडा पकडा. रात्री बायकोला वास येऊ नये म्हणून हे बघा केवढी तयारी केली आहे. अख्खी पानपट्टी उचलून आणली. हे कुठे ठेवू घरात? अरे तर तुझा मरू दे. माझ्या बायकोन घराची साफसफाई करा घेतला नाही. तिच्या हाताला जर खांबा लागला ना तो खाली करील आणि त्याच्यात झाड लावेल माहिती आहे. अहो माझ्या बायकोच्या हाती हा खांबा लागला ना तर या सिंगल मॉडने ती घरातले टॉयलेट आणि बाथरूम साफ करेल. म्हणजे दारू बोलत टॉयलेटचे डाग साफ होतात असं तिला वाटतं. ऐक हे माझ्याने नाही होणार मोरे. ऐका माझं. अरे तू माझ्याने नाही. मोऱ्यानु काय रावलास? हा ओला 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 काय रशियन हात ओला ओला काय? तर येतोय तुला काय म्हणतात? आलो आलो. अच्छा आलो आलो. ऐका ना, मोरे, अरे तू माझ्या- ठेव मोरे, माझ्या- अरे बाबा तू जपून ठेव. रात्री वांद होतील पाठी. तू ठेव. मोरे ऐका ना. आता मरतोय मी मोरे ऐका ना. अरे मोरे हे तू शांत राहा. जाऊ मोरे हे माझे. अरे देवा मी कुठे ठेवू हे अहो ऐकलात का? नाही ऐकलं. काय हो? काय 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 तुम्ही इथेच बसलात अजून? हसू नका. लॉन्ड्रीचे कपडे आणायला सांगितले होते. जातो कोण जाणार? जातो कधी नुसतं जातो बोलता आणि एक काम धड करत नाही. नाही. आता मी घरातली पण सगळी कामं मीच करते, बाहेरची पण सगळी कामं मीच करते. तुम्ही ढिम्म बसून राहा एका जागी नुसते. असं नाहीये ते. असं नाहीये. मी काय करते इथे? अरे देवा दिसली तुला. ऐक काय झालं. मोरेने बायकोला साफसफाई करायला घेतलंय आणि मोरे मला बोलले मी सांगतो तुला. काय मोरेंचं बोलताय तुम्ही? ही बॅग काय करते इथे? अच्छा बॅगेबद्दल बोलतेस. हा? ही अच्छा. मंदारची बॅग. आवाज कसला येतोय बॅगेत? मी खाकरलो. खळखळ खळखळ चल 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 खळखळ खळखळ खळ सांगतो खळखळ खळखळ. तुमच्या खाकरण्याचं बॅगेत ना कसं येईल? एक मिनिट. काय नाहीये. बॅग जड लागते. ऐक ना काही नाहीये ए, थांबा एक मिनिट थांब. दारू? ऐक मी सांगतो. दारूची बाटली? मी सगळं सांगतो तुला. अहो मंदारच्या बॅगेत दारूची बाटली काय करते? बघितली का तुम्ही? दारू. ओहो दारूची बॉटल अशी दिसते. अरे ओहो मंदारच्या बॅगेत काय करते? मी विचारतो त्याला नंतर. अरे देवा परमेश्वरा. ठीक आहे. मंदार बेवडा निघालो. माझं पोरग बेवडा निघालं. एवढं नाही आहे ते. नशा करायला लागलं माझं पोरग. थांबा त्याला बघ. मंदार ऐक ना त्याला नको. मी गप्पा बसा. बोलो मंदार ऐक. मंदार बाहेर ये. काय झालं मम्मी? बाहेर ये. बाहेर ये. हे काय आहे? दारूचा खंबा आहे. मला दिसतोय तो. तुझ्या बॅगेत कुठून आला? नाही माझा ब्रँड नाही हा. काय बोललास? काय बोला तू? काय बोललास? नाही माझी बॉटल नाही ही असं मला बोलायचं होतं. तुझी बॉटल नाहीये. ओहो दारूची बॉटल अशी दिसते. काय हो बाबा
मला काय विचारतोय मला काय माहिती? विचारतोयस मला काय माहिती मला सांग हा खांबा तुझ्या बॅगेत कुठून आला मला आधी पहिलं उत्तर दे मला या गोष्टीचं दारूची बाटली तुझ्या बॅगेत काय करतेय मला नाही माहित, मला कशी माहित असणार? ऐक ना तो बोलतोय ना नाही माहीत सोडून दे ना सॅन्टाक्लॉज आला असेल ठेवून गेला असेल सोडून दे चल सांताक्लॉज कुठला सांताक्लॉज आहे दारूची बाटली ठेवून जातो आपण बघूया तसं नंतर काय मला सांगा दारूचा खांबा तुझ्या बॅगेत कसा आला मला नाही माहित मम्मी. कुठून आला मला खरं खरं सांग काय करत होतास तू या दारूची बाटली तुझ्या बॅगेत कशी आली अगं मला नाही माहित मम्मी. तुम्ही का गप्प उभे ढिम्म पोरगा बेवडा निघाला आपला त्याला जाब विचारा जरा मारू नाही. नालायक मारू दारू पितो हा 12 years old सिंगल मॉल्ट 40% अल्कोहोल अमेजर स्कॉच पितो तू बाबा एवढे डिटेल्स? झालं 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 मी करतो त्याचं काय ते दे इकडे तू काय करणार हे करूया काय एक काम करतो ठेवतो आपण बघूया काय कुठे ठेवताय काय पूजेला ठेवताय ही दारू काय ओतून टाक आत्ताच्या आता चल तो मला काय माझी थोडी आहे. कशाला ओरडलात तुम्ही त्याला आता काय करायची ती घरात ठेवून पूजा करायची का त्याची माझा ओतण्यावर आक्षेप नाही आहे मग कशावर आक्षेप आहे माझी नाहीये याच्यावर आक्षेप आहे त्याचा माझा ऐक ना मी काय बोलताय तुम्ही हे बघ काय काय होणार आता काय होणार आहे ओतणार कुठे कुंडीत व झाड मुरझा जाएगा हो नाही तर काय होणार बेसिन मध्ये टाकणार मग ते ड्रेनेज मधनं खाली जाणार मग सगळ्यांच्या बेसिन मध्ये वास मग बोलणार अरे बापरे खांडेकरांच्या घरून दारूचा वास होतोय नको ते ओतू बरोबर बोलताय तुम्ही बरोबर बोलतोय बरोबर बोलताय तुम्ही मी आता एक काम करते काय? यातनं मी तुला बाहेर काढणार मी ना दादाला फोन लावते अरे कशाला? आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात टाक मंदारला मम्मी काय एवढं करतेस तू? का व्यसन मुक्ती केंद्र मम्मी यार? अरे नशा करायला लागलायस रे अरे तू. नाही करत यार मम्मी मी. अहो, बोला ना तुम्ही काहीच बोलत नाही आहात बोला ना. मारू 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 बोलता बाबा तुम्ही काहीतरी समजा ना बाबा. ऐक ना ही वेळ टळू दे बाळा काही होणार नाही घाबरू नको अरे काय घाबरू नको बाबा. तो मामा डेंजर आहे. त्याची ना वट आहे त्या व्यसन मुक्ती केंद्रात माहिती आहे. फक्त त्याला तिकडे रील शूट करायला मिळतात ना म्हणून तो तिकडे जातो. बिल्डिंगचा दत्तू माहिती आहे ना धाना डाळ खात होता त्याला टाकला व्यसन मुक्ती केंद्रात त्यांनी. आणि मग टाकला आणि त्याच्याबरोबर रील पण केला. ये देखो ये बेवडा है 1250 बेवडा मैंने पकडा है. म्हणजे 1251 बेवडा मी असणार. ऐक ना मला नाही जायचं तिकडे 2-3 महिने मी यार. मला नव्हतं वाटलं रे तू असा नशा करशील मला नव्हतं वाटलं. ऐक मी तुला यातनं बाहेर काढते की नाही बघ मम्मी. आता मी मामाला फोन करते आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात माझं मला आतमध्ये मम्मी. मी फोन 1 मिनिट आता करते. मम्मी यार मी काय बाबा बाबा तुम्ही तरी सांगा ना मी खरंच काय नाही केलं हो बाबा. शांत हो, ऐक 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 शांत हो. काय हे बघ मी काय सांगतो ते शांतपणे ऐक हा. हे नको उसा लगेच ऐक तो जो खंबा आहे अरे नाही हो बाबा. हो तेच सांगतोय बाळा तो खंबा माझा आहे ये बाबा अंडी बाबा ऐक काय झालंय तो माझा आणि मोरे काकांचा खंबा आहे तुमच्यामुळे घुसला तो माझ्या बाबा बॅगेत बाबा. बाबा काय बोलताय तुम्ही. मी फसलो ना मग त्याच्यामध्ये. ऐक ऐक ना काय काय होणार नाही आपण मी आहे ना बा काय? एक काम कर सध्या हो बोल तुझा खंबा आहे मान्य कर विषय संपव मी नाही मान्य करणार. काय बोलताय बाबा. अहो एका खंब्यासाठी तुम्ही तुमच्या पोटच्या पोराला 2-3 महिने त्या व्यसनमुक्ती केंद्रात टाकणार आहात. जा ना मी सांगतो. वेडायच काय तिला काय सांगतोय अरे तुझ्या बदली मला पाठवेल ती तर तो तिचा भाऊ माझ्यावर टपलाच आहे लग्नापासून 3-4 एडिटर लावेल रील बनवायला हा माझा भाऊजा बघा एवढा निघाला ऐक ना एक काम कर ऐक तेरे वेरे में रहेगा एक काम कर हे 100 रुपये घे चल विषय संपव पुन्हा घेऊन टाक चल गप्प बस बोल हा माझा आहे आई माफ कर विषय संपव 100 रुपये देताय बाबा तुम्ही मला. 200 में फाइनल है अभी इसके ऊपर नहीं भाई ये लॉक कर दे हो गया बात खत्म हाँ 200 रुपये सिंगल मॉल्ट विस्की आहे ती त्यासाठी 200 रुपये. ए, बरोबर आहे तुझं ते एक मिनिट तुला कसं माहिती रे याचा रेट तुला कसा माहिती मम्मी अरे हो होऊ शकतं अरे अरे तू आत्ताच आहे फुगल केलं असेल
मांडी जास्त नको आता. हे बघ एक काम करूया, 500 लॉक. 500 नाही काय होणार, 500 काय होणार, ते द्या सगळे. 500 नाही काय होणार, द्या. 500 नाही. मांडी हे संपलं. 5,000चा खंबा 1,000 दिलेत, जवळजवळ क्वार्टरचे पैसे दिले. काय बाबा, ऐक हे याच्यात लॉक कर आता. बोल आई आली नाही की बोल की बाबा हा आई चुकलं माझं, मला माफ कर. अरे केलाय फोन, केलाय मी फोन दादाला. मारू दारू पितो मारू, काय झालं, फोडू याला चेचू. अजून काय केलंय याने? मान्य केलं त्याने, काय मान्य केलं माझाच खंबा आहे म्हणून. त्याने माझा म्हणजे याचा त्याचा खंबा आहे. कान पकड. का केलंस रे तू असं मंदार? मला कारण कळलं पाहिजे बाळा, तुला का रे दारू प्यावीशी वाटली मला सांग ना सोन्या. एवढं पुढचं नको, ऐक ना, झालं तो. का दारू प्यावीशी वाटली तुला? सॉरी मम्मी, परत मी नाही पिणार का दारू. घे माझी शपथ घे बाळा, दारू पिणार नाही ना परत सोन्या. शपथ बोल, तुझी शपथ. शपथ मम्मी, हा, हा. नाही पिणार. चला चला, याने माफी मागितली, आईने माफ केलं. चला मिठी मारा, चला. ओ परत नाही. मस्त, चलो चलो चलो. नाही करायचं. हो गया, सॉल्व हो गया. चलो चलो चलो. नाही पिणार मम्मी. हा चलो, झालं, चला चला, संपला विषय. बाबा, हा विषय नाही संपलाय बाबा, म्हणजे विषय नाही संपलाय बाबा. अरे चल ना, संपला ना विषय. आता संपला ना. बाबा थांबा. मी दारू का प्यायला लागलो हे तुम्ही जाणून नाही घेणार का? तिने विचारलं पण नाही, तू का सांगतोय? ऐक काय ना. काय होतं याला, असं का बोलतोय हा? काय झालं? मला कारण ऐकून घ्यायचंय बाळा. मम्मी, माझा जरा प्रॉब्लेम झालाय मम्मी. काय प्रॉब्लेम झालाय सोन्या? मला सांग. बस इकडे बस बाळा, बस. मला सांग काय प्रॉब्लेम झालाय. नाही ते बस. ऐक ना, कसला प्रॉब्लेम झालाय ना थांबा 2 मिनिटं, मला थांबा ऐकायचं. ना बाबा, थांबा. हा, सांग काय झालंय बाळा? काय सांगू मम्मी तुला, मला ना दारू प्यायची वाटते मम्मी. का बाळा दारू प्यावीशी वाटते तुला? कारण मला न्यूनगंड येतो मम्मी. काय येतो? न्यूनगंड. न्यूनगंड हे कुठून आलं मध्येच? हो, न्यूनगंड येतो बाबा मला. न्यूनगंड येतो म्हणजे? हा, म्हणजे थोडीशी दारू प्यालो ना हं? की मग न्यूनगंड जातो मम्मी माझा. हो का? हो मम्मी. हा कुठे नेतोय सगळा विषय, मला कळतच नाही. काय बोलतो आपलं पोरग? तो म्हणतोय की त्याला न्यूनगंड येतो. न्यूनगंड ऐक येतो. ना, हा मी मम्मी पप्पा म्हणून आपलं कर्तव्य त्याचं न्यूनगंड आपण अरे, पळवायला मी हवं. आहे ना, बाबा आहे ना. बाळा काय करतोय, तुझा न्यूनगंड स्थळ सगळं सुजवून ठेवेल ना. थांबा बाबा, थांबा रे बाबा, थांबा. कशामुळे होतं हे सगळं मला सांग. बाबांचं सोड, मला सांग. हा बोल. सांग ग. काय सांगू मम्मी तुला. सांग ना बाळा, सांग. मम्मी, माझ्या ना सगळ्या मित्रांकडे बाईक आहे, पण माझ्याकडे नाही आहे मम्मी. माझ्याकडे नाही आहे. ते सगळे मित्र आहेत ना मम्मी, ते सगळे मित्र आहेत ना, मला बघून चिडवतात. तुझ्याकडे बाईक नाही आहे. ते करतात ना, मी खचतो, म्हणून मी कच्ची मिळतो मम्मी. तुझे मित्र तुला चिडवतात. माझं बाळ ग ते. तू थांब, तुझा न्यूनगंड मी पळवून लाव. आपल्याला ह्याचा न्यूनगंड पळवायचा आहे ना. आपण त्याला बाईक घेऊन देऊया. अगं हे बरी आहेस का तू? नाही, त्याचा न्यूनगंड पळवायला हवा हो. असं काय करता तुम्ही? मम्मी, बाईक मिळाली ना, मंदार, ऐक, मंदार. न्यूनगंड वितळून जाईल मम्मी. अरे ती काय मेणबत्ती आहे का वितळायला? अंधार 5,000चा विषय 1 लाखावर जातोय. ऐक माझं, हे 5,000? काय 5,000चं काय? 5,000चं काय बोललात तुम्ही? बोललो? 5,000 बोललात ना तुम्ही आता काहीतरी. हे मागतोय ना तो, बाईक मागतोय तो, मग त्याचा काय हा, संबंध? अगं हप्ता नाही भरावा लागणार 5,000. ऐक ना, तू 10 मिनिटं. मम्मी, न्यूनगंड आलो, न्यूनगंड आलं? न्यूनगंड आलो. मी झेलते तुझा न्यूनगंड बाळा. तिकडे मम्मी, तिकडे येतो. नको का सोना. ओ बघा ना ऐक तुम्ही, ना. त्याचा न्यूनगंड न्यूनगंड येतोय. येतोय. तुम्ही बाईक घेऊन द्या त्याला. ऐक, मी काय बोलतो, बाईक घेऊन द्या. 10 मिनिटं आत जा. मी असं काहीतरी करेन ना, न्यूनगंड परत येणारच. मम्मी, न्यूनगंड ढकलतो मला त्याला मम्मी. त्रास होतोय. न्यूनगंड. द्या ना त्याला बाईक. अगं काय बाईक देऊ? आत्ताच्या आता बुक अगं, करा, नाही नाही तर आहे. बघा मी तुम्हाला मी या काय थांबा. माझा आहे खंबा.
हा खंबा माझा आहे, मी पिणार आहे. आज रात्री मी पिणार आहे. मोरेंनी आणून दिला, तुझा आवाज ऐकला म्हणून लपवलाय. माझा आहे खंबा. लय पिणार आहे, लय पिणार. आणि रात्री येऊन तुझा न्यूनगंड पिणार कसं बघ दे. ए जा चल, माझा आहे खंबा, मी पिणार आहे. चल. तुमचा खंबा हा माझा आहे, पिणार आहात. मी फुल पिणार आहे आज. प्या मग, हा? प्या. हा कधीतरी पिता ना, बायकोशी परमिशन घेत चला आणि मग पीत चला ना. मी तर म्हणेन सोडून द्या, काय त्या दारूने कोणाचं भलं होणार आहे. हा? कशाला प्यायची उगाच. आणि पोरगं मोठं झालंय आता जरा. त्याच्या समोर हे असलं नका काहीतरी घरात आणत जाऊ. तू पिऊ नको. नाही मम्मी, मला वॉमिटिंग येते. त्याच्यावर रुबाब नाही दाखवायचा अजिबात. चूक कोणाची आहे? तुमची आहे ना. तुम्ही लपवली ना बाटली. जा प्यायला जा, फक्त एवढी पण पिऊ नका की पोराला तू पिऊ नको म्हणताना लाज वाटेल. हा? प्या. काय बाई, माझं तिकडे कालवण माझं जळालं असेल. किती वेळ झाला मी- त्या नादा. हे एवढं सोपं होतं. मी उगाच हे बाबा ते माझे 1000 रुपये दे आधी. तुझे 1000 रुपये दे, 1000 रुपये दे म्हटलं ना.